देवा, तुझ्या आशीर्वादामुळे घर बांधलं, नोकरी मिळाली. आता एकच इच्छा बाकी आहे बघ. एक सुंदर, समजूतदार आणि गुणी मुलगी माझ्या आयुष्यात पाठव, जी आईबाबाची सेवा करेल आणि माझ्या आयुष्याला खरा अर्थ देईल. तुझ्या नजरेत हरवलो मी, क्षणभरातच तुझ्या झालो मी. एक नजर तुझी पडली. सॉरी, माझी ओढणी अडकली वाटतं. काय हरकत नाही, कदाचित देवाची इच्छा असली तर. होय ग सावित्री, देवाच्या पाया पडायला आला होता का तुला बघायला आला होता? काय की बाई, मला नाही माहित. त्याचं घड्याळात कमी माझ्याकडे लक्ष जास्त होतं. होय, खरं का? तू तर म्हणलीस की मी नाही बघायला. तुला कसं कळलं ग? ओढणी अडकली का मन अडकलं कोण जाणार? ग बस आहे, मंदिरात हवा आपण. देवानं कुणाचं तरी म्हणणं ऐकावं. काही नाही ग, चल. अय चल, एवढ्या लवकर कुणाचीच इच्छा देवानं पूर्ण केली नाही आजपर्यंत. बसलाय बघत मगापासून झालं. चल लवकर. अरे नितीन, काहीतरी कर, नाही तर यावर्षी पण आपण असेच राहता. गणपती बुडवा आहे, मुंजे जेवा आहे. अरे देवा, देवानं चांगली सुरुवात केली, हा. कदाचित शेवट पण चांगला असेल बघ. तुम्ही आता काय होतंय काय नाही ते मी तर जायलो रेवा. नमस्कार. वर्षा, पाणी आण ग. मुलगा काय करते? मुलगा काय बँकेत आहे, चांगली पगार आहे आणि परमनंट जॉब आहे. काय विचारायचं का मुलाला? काही नाही, ठीक आहे. अगं भाग्यश्री, मुलीला चहा घेऊन पाठव. आपण या अगोदर कधी भेटलोत का? कदाचित मंदिरात. तुझ्या नजरेत हरवलो मी, क्षणभरातच तुझ्या झालो मी. एक नजर तुझी पडली. आयुष्य माझं बदललं. तुझ्या त्या गोड हास्यात माझं स्वप्न सापडलं. पहिल्याच त्या भेटीत मन माझं तुझं झालं. देवा पुढे उभा राहून नाव तुझच मागेतलं.
कळलं नाही कधी मला प्रेम मनात उमटलं. तुझ्या नजरेची ती चाहुल मनाला का लागली, देवाच्या त्या साक्षीने दुनिया माझी बदलली. हळूच धडधड वाढली, श्वास माझा थांबला, तुझ्या त्या एका नजरेत माझा संसार सापडला. ही भेट का झाली, नशिबाने लिहिली का. दोन अनोळखी मनांना एकच वाट दिली का. तुझ्या माझ्या नजरेत एकच स्वप्न दिसत, प्रेमाचं हे गाणं आता हळूच मनात वाजत. तुझ्या पावलांच्या त्या वाटेवर माझं मन चालत राहिले. तुझ्या त्या एका स्मितात माझं आयुष्य गुंतून गेलं. तुझ्या नजरेत हरवलो मी, तुझ्यातच जग सापडलं. पहिल्याच त्या भेटीत प्रेम हळूच उमललं. ही कथा आपल्या मनाची कधीही संपणार नाही, नजरेतून सुरू झालेलं प्रेम आयुष्यभर थांबणार नाही. सावित्री इकडे ये. अच्छा ते फुल का. अगं देवानं मंदिरात जुळवलेलं नातं वाटतंय हा ना. हे तर दोघांच्या चेहऱ्याहून दिसतंय. चालतंय येतो. चालतो कळवतो फोनवर. ठीक आहे, कळवा मग. पुढची अपॉइंटमेंट मी तुला फोन करून कळवते. ठीक आहे. हाय नितीन, कसा आहेस? घरचे कसे आहेत सगळे? ठीक आहे. आजोबाला आणलं होतं. जा मग चेक कर. बोला आजोबा, काय प्रॉब्लेम आहे? अहो मॅडम, मी 70 वर्षाचा आहे. खरंच वाटतंय का मी 70 वर्षाचा आहे? नाही, बट प्रॉब्लेम काय आहे? माझा मुलगा म्हणजे ह्याचा बाप, त्याला शेतातून वेळच मिळत नाही. आणि हा माझा नातू, आणि ह्याला बँकेतून सुट्टीच मिळत नाही. ह्याच्या पाठीमागे लागून तुमच्या दवाखान्यात आलो.
माझ्या दाताला त्रास होतोय, पण मला कुणी दवाखान्यात आणलंच नाही. ह्याच्या पाठीमागं लागून ह्यानं कसं तरी मला दवाखान्यात तुमच्यापर्यंत आणलं. आजोबा एवढ्या उशिरा का आलात दवाखान्यात? अहो मॅडम, आमच्या घरात म्हणतात दात दुखला तरी गरम पाणी घे आणि झोप घे. दवाखान्यात जायची वेळ आली की सगळे डॉक्टर बनतात. चला आजोबा आपण चेक करूया. हा आ करा बाबा. आहा, गेल्या वेळेस एका डॉक्टरनं सांगितलं तोंडच बंद करायचं नाही. माझ्या बायकोनं 3 दिवस माझं तोंडच बंद होऊ दिलं नाही. बरं भाऊ, सॉरी रे. ठीक आहे बाबा, सांगा कुठे दुखतंय? हा हा, वरचा दात दुखतोय. काल मटण खाताना नळी अडकली आणि चुकून दातालाच लागली. ठीक आहे. आजोबा हातात टाळ घेण्याच्या वयात तुम्ही नळीचा विचार करायला? नळी खाल्ली की दात दुखते, नाही मिळालं की मन दुखते. या वयात थोडं मटण कमी करा. मटण नाही खाल्लं तर जगायचं कसं? दातात फारसा किडा नाहीये, पण अंगात मात्र मोठा किडा दिसतोय. चला बाबा, मी गोळ्या लिहून देते. मी गोळ्या लिहून देते, एवढ्या मेडिकल वरून घेऊन या. काय रे नितीन, एवढा का उदास आहेस? काय नाही. अहो मॅडम, गोळ्या कशा घ्यायचं सांगितलंच नाही. एक झोपल्यानंतर आणि एक उठण्याच्या आधी घ्या. कुठून कुठून पेशंट येतात काय माहिती. अरे नितीन, डॉक्टर मॅडम खूप चांगल्या होत्या. त्यांनी गोळ्या कशा घ्यायच्या काय नाही समजावून व्यवस्थित सांगितलं. बाबा, बोल नितीन. ती गेल्यापासून घर घर राहिलेलं नाही. फक्त तिचाच चेहरा समोर दिसतो. तिच्याशिवाय जगू शकत नाही बाबा. काहीही करा, पण तिला परत आणा बाबा. मला माहिती आहे तुझी व्यथा. तुझ्या मागे सावली सारखी फिरणारी तुला परत हवी आहे. मिळणार. कसल्याही रूपात बाबा, पण ती मला परत पाहिजे. मग एक उपाय हाय, पण देवाचा नाही. मृत्यूच्या दारात येतो तो उपाय. 5 रात्री 5 दिवस तुला मंत्र उच्चारावे लागतील, आणि जे मंत्र दिले ते उच्चारल्यानंतर तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि बाबा, ती परत येईन? ती येईल. ती परत नक्की येणार. लक्षात ठेव नितीन. ते बायको म्हणून येईल का शाप म्हणून येईल हे सांगता येणार नाही. मी जे मंत्र देतोय ते तुला उच्चारावं लागतील, तेव्हाच तुझी बायको परत येईल. पण एक लक्षात ठेव नितीन, ती जर परत आली तर ती तुझं आयुष्य पण मागू शकते. बोल. बाबा, माझं आयुष्य आधीच संपलंय बाबा. ती जर परत येत असेल ना, तर मी काही करायला तयार आहे. मग जा बच्चा. 5 दिवस 5 रात्र तुला ती तपस्या करावी लागतील, ते मंत्र उच्चारावे लागतील, तेव्हाच ती परत येईल. जा.
क्री काली सावित्री स्वाहा. ओम 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 क्री काली सावित्री स्वाहा. जी देह सोडून गेली आहे ती माझ्या दारात ये, माझ्या श्वासात ये. ओम क्री काली सावित्री स्वाहा. ओम क्री काली सावित्री स्वाहा. ओम क्री काली सावित्री स्वाहा. जी देह सोडून गेली आहे ते परत ये. रात्री 12 नितीन तू मंत्र वाचलास मी उठले कपाळावरच्या लाल टिक्का अजून ओला आहे मी बायको नाही मी सावित्री नाही तूच मला बोलावलं आता मी जात नाही डोळे मिटू नकोस मी मागे उभी आहे होय बकुळे, तुला असं काय कमी वाटणं गेलंय का? गोडवा वगैरे. चहा तर गोड आहे की ना? अरे मी चहाचा गोडवा म्हणत नाहीये, मैत्रीचा गोडवा. हा म्हणजे असं काही कमी वाटतंय का तुला? किंवा आपल्या इथं सगळे आलेत मित्र, यामध्ये कोणतरी कमी जास्त असेल? अगं आपला नितीन किती दिवस झाला भेटलाच नाहीये, ना कॉल ना मेसेज. काय चाललंय त्याचं काही कळतच नाहीये. आधी तो ग्रुपला रोज मेसेज करायचा, आता तो ऑनलाईन असून पण रिप्लाय नाही करत आहे. कामाचा ताण असेल का त्याला की काहीतरी वेगळं? अरे ऐका ना, मी काय म्हणते, भरपूर दिवस झालं आपण नितीनला फोन नाही लावला. फोन लावूयात का? हा लाव फोन. हा फोन आला रे कोणाच तरी, बघ बरं. हॅलो. हॅलो नितीन, अरे कुठे आहेस तू? तुला काय कळतंय का नाही? अरे ऑफिसच्या पलीकडे पण एक दुनिया असते, त्याचं नाव मैत्री असतं. मी काय म्हणते, आपण बाहेर भेटायचं का? ये एकदा भेटू आपण सगळे. आम्ही सगळे येतो मुकुंदराज व्हॅलीला. हा येतो मग मुकुंदराज व्हॅलीला. यार नितीन, आम्ही तुला खूप मिस करतोय. हा बघतो म्हणजे येणार नाही? ऐका ना, मला असं वाटतं त्याच्या आवाजावरून की तो खूप टेन्शन मध्ये आहे. अरे तुम्हाला जाणवते का, सावित्री गेल्यापासून नितीन खूपच बदललाय. हो, आधी किती हसरा होता, सगळ्यांना हसवायचा, आणि आता फोन पण उचलत नाही. होय ग प्रिया, काल तू त्याला भेटलो होतीस ना, कसा आहे तो? भेटले मी त्याला. तो शरीराने इथे होता बट मनाने खूप दूर गेलाय. म्हणजे तो असं म्हणला आहे की सावित्री गेल्यापासून घर नाही तर फक्त 4 भिंती उरल्या आहेत. हे ऐका ना, आपण काहीतरी ना केलं पाहिजे. हो,
पण काय तू कोणाशी बोलायलाच तयार नाहीये. तो बोलणार नाही, पण आपण ऐकायला तयार राहू. त्याला एकटं सोडणं हे चुकीचं आहे. हो बरोबर आहे. कदाचित वेळ लागेल, पण आपली सर्वांची साथ महत्वाची आहे. पण आपण जाऊया का? उशीर व्हायला लागला खूप. तिथे तर यायचा आणि आपण इथंच राहतात. मग ठरलं तर नितीनला आता हसायला लावायचं. येस, सावित्री तर परत येणार नाही, पण नितीनला आपल्यापासून दूर नाही जाऊ द्यायचं. चला. काय म्हणते बकुळा आणि तुझे मित्र? काय नाही ग, भेटायला ये म्हणत होते. जा एकदा, मन मोकळं होईल तुझं. नितीन तिच्या आठवणीत किती दिवस अडकून राहणार आहेस? ती गेली आणि मी आतून तुटलो. बाळा, तिची आठवण जप. तिच्यासोबत तुझं आयुष्य पुसून टाकू नको. तू पुन्हा हसला तर तिच्या आत्म्याला शांती मिळेल. येतो मग, भेटून येतो त्यांना मी. गाडी अडकली. मस्त. कारण नितीन, काय झालं तुला? असं का करलं तू? इतके दिवसातून आज आठवण आली का? आठवण तर सारखी येत होते रे नितीन तुझी, पण तूच आम्हाला इग्नोर करत होतास. आम्हाला माहितीये, सावित्री गेल्यापासून सगळंच बदललंय. पण आठवणी कोण घेऊन नाही जाऊ शकत. आठवणी तर त्रास देतात ना. त्रास होतो कारण तुझं खरं प्रेम होतं, आणि जिथे खरं प्रेम असतं ना ते कधी संपत नाही. हे बघ नितीन, आम्ही तुझं दुःख आहे ना ते पुसायला आलो नाहीत, तर ते वाटून घ्यायला आलो. मला कोणाशी बोलायचं नाही. या जगात माझं कुणीही नाही. हे असं का म्हणतोयस? तुझं या जगात कोणी नाहीये. आम्ही कोण आहेत तुझे? वरून जर सावित्री बघत असेल तर तिला काय वाटेल? तिला तुला मजबूत बघायला आवडेल ना, असं नाही. सावर स्वतःला या दुःखातून. उभा राहा तुझ्या पायावरती, आमच्यासाठी आणि खास करून तिच्यासाठी. दुःख विसरायला वेळ लागतो, पण आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. रात्री झोप झाली नाही वाटतं, चेहरा पूर्ण उतरलेला दिसतोय. काही प्रॉब्लेम आहे का तुला? जर काही प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला सांग, आम्ही आहोतच ना. दुःख विसरायला वेळ लागतो, पण आम्ही सगळेजण आहोत तुझ्यासाठी. अरे नितीन, काहीतरी बोल र. तू असं शांत राहिलास का नाही? आम्हालाच भीती वाटते. इथं तू रोज येतोस का? तुझ्या डोळ्यामध्ये झोप कमी आणि भीती जास्त दिसतीये. काय रे नितीन, असं का वागतोस? दाढी केस किती वाढवलेस? नेमकं झालंय तरी काय? सांग तरी आम्हाला. हे बघ, मैत्री म्हणजे फक्त सोबत हसणं नाही, तर पडत्या काळामध्ये त्याला मदत करणं, त्याला सावरणं, त्याला मैत्री म्हणतात. अरे थांब की, कुठे जातोयस? अरे शट, याला एकटंच राहायचंय वाटतं, बोलायचं नाही आपल्याशी. अरे थांब, आम्ही बी तुझे मित्रच आहोत की, असं का परक्यासारखं वागायलास? आपला नितीन आतून तुटला आहे, तो सांगायला तयारच होत नाहीये. ऐक ना, मला काय वाटतंय, नितीन सोबत काहीतरी मोठं झालेलं आहे, आणि ती नाही का सावित्री वहिनी सोबत जोडलं गेलेलं. सावित्रीशी म्हणजे? ऐका ना, मला असं ऐकण्यात आले, रात्रीच्या वेळी दरवाजा बंद आणि नितीनच्या हातामध्ये सावित्रीचा फोटो.
बोलतेस? माझ्या मनाचा खेळ करतेस. तू मला बोललास, आता मी जात नाही. बाराने 3 श्वास घे, तू मंत्र बोललास मी उठले. कपाळावरच्या लाल टिक्का रक्तासारखा गरम आहे. मी बायको नाही, मी आत्मा नाही, मी तुझ्या मागे आहे. डोळे मिटू नकोस, मी बघते. तू मला बोलावल, आता मी जात नाही. मला बोलावल, आता मी जात नाही. अगं नितीन, कसा आहेस नितीन? ठीक आहे. नितीन, त्या दिवशी मुकुंदराज व्हॅलीला मी आले नव्हते. नक्की काय झालं होतं सांग ना. काय झालं डिस्कशन तुमचं? काय नाही. काय नाही? किती खोटं बोलतेस रे. त्या दिवशी तर काय बोलला नाहीस, आज तरी बोल. इथं कोणी नाही आमच्या दोघीशिवाय. सावित्री. काय? सावित्री? सावित्री परत आली आहे. सावित्री परत आली म्हणजे? ती भूत बनून परत आली आहे. ऐक ना, माझ्या ओळखीत एक आजी आहे. ती आपल्याला याच्यावर नक्की काय ना काहीतरी सांगेल. तिला कळेल यातलं. आपण जाऊ तिच्याकडे. आजी, ह्याला ना तिचा त्रास आहे. तिचा तुम्हाला समजलं का? दिवस अशीच रात्र ती तुझ्या मागं हाय, ती तुला सोडणार नाही. तुझी आवडती वस्तू हसती पाण्यात सोड, तेव्हा ती तुझ्या तिच्या सोडी. ती लय भयानक हाय, दिवसाच्या उजाला तुझा तिच्या सायबर दिसतो. अशी सोडा ना माग तुला. नितीन, काही होऊ दे, आम्ही दोघे येतो तुझ्यासोबत. नितीन, बकुळा, ऐकायला येतंय तुम्हाला? नितीन, नुसते कसले तरी आवाज ऐकू येले तर. एक तर जंगल संपता संपना गेले. घाबरू नका, पुढे पुढे चालत राहा.
नका तुम्ही दोघं जा. मी आता नाही येऊ शकत. तुम्ही दोघं जा आणि सावित्रीला मुक्त करा. जा तुम्ही. मी नाही येऊ शकत आता. जा तू. काळजी घे. तुझ्या मागे कोण हळूच उभा आहे. श्वास अडकतो पाय गोठतात. नाव माझं घेतलं. चल ना, का बसलीस? मी नाही येऊ शकत. अचानकच माझ्या पोटात दुखायला लागलं. तुझा नाकातून रक्त. रक्त. तुझा जीव जाईल कोणाचा तरी. तुझा जा तू. सावित्रीच्या अस्थि विसर्जित कर. जा. अडकलेली चूक आहे. सावित्री, मला सोड. सावित्री, सावित्री, मला सोड. बाबा, 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 मला यातून मुक्त करा बाबा. ती मला झोपू देत नाही. ती मला वेळ लावते बाबा. बस, तुला मी आधीच सांगितलं होतं, तिला जर बोलवलंस, हे जे मंत्र आहे ते परत येण्यासाठी नसतं किंवा सोडण्यासाठी नसतं, तर वापस जाण्यासाठी कुठलाही पर्याय नाही. बाबा, मी चुकलो. मी खूप मोठी चूक केली आहे बाबा. मला वाचवा बाबा, मला वाचवा. तू तिला बोलवलंस, ती तुझी मर्जी होती. आता ती वापस जाणार तिच्या मर्जीने. समजलं का? बाबा, मग मी काय करू? आता ती तुझ्या जीवावर उठणार. म्हणजे मी आता काहीच करू शकत नाही. हा खेळ आता माझ्या हाताबाहेर आहे. ती कुणाचा तरी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. जीव घेतल्याशिवाय राहणार नाही ती. बाबा, कुणाचा? तुझा. तुझा घेणार ती जीव, तुझा. ही कहाणी संपली नाही. अजून काही बाकी आहे. हसण्यातल्या त्या क्षणातही थोडस दुःख लपलं आहे. आपण सारे एकत्र आलो, स्वप्नांना जीव दिला. भीती, प्रेम, अश्रू, हसू सगळ्यांनी रंग भरला. ही सावित्री परत येईल. वेळ थांबली तरी ती नाही थांबणार. ही सावित्री आठवणीत राहील. मनातल्या अंधारात पुन्हा उजेड करणार. मी परत येईन. तुम्ही तयार आहात ना?
सोबत तोपर्यंत आठवणीत ठेवा